तर सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईत फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांची दशक्रिया विधी होईपर्यंत थांबणं शक्य नसावं का? विकास लवांडे यांनी अशा प्रकारे त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे। तर या संदर्भात ते सोशल माध्यमांमध्ये व्यक्त झाले। काय नेमकं ट्विट त्यांनी केलं एकदा आपण पाहूया। विकास लवांडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते म्हणतात, मी आज सकाळी बारामतीमध्ये अजितदादांच्या राग सावडण्याच्या कार्यक्रमाला प्रथेसाठी उपस्थित होतो। आदरणीय शरद पवार साहेबांपासून पवार कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते। मात्र अजितदादांच्या पक्षाचा एकही प्रमुख नेता, आमदार किंवा मंत्री तिथे उपस्थित नव्हता आणि ते सर्वजण पुढील सत्ता कारण पक्ष आणि मंत्री वगैरे या सगळ्या निवडीच्या गडबडीत होते। पुढे ते म्हणतात, मुंबईला त्यांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत। दादांच्या दशक्रिया होईपर्यंत त्यांना थांबणं शक्य नसावं। अशा प्रकारे विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आणि स्वतः विकास लवांडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते। विकासजी, आपण सोशल मीडियावर अशा प्रकारे एक व्यक्त झाला, तिथे आपली प्रतिक्रिया दिलीत। मात्र आता काही वेळापूर्वी तुम्ही रुपाली ठोंबरे यांचं भाष्य ऐकलं असेल आणि ते म्हटले की टीकाकार करायचे ते त्यांना टीका होते। खरं तर सुनेत्रा पवार यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहेच आहे। मात्र आपण म्हणताय की अजितदादांची दशक्रिया होईपर्यंत सुद्धा थांबणं शक्य नसावं का? मुद्दा असा आहे की रुपाली ठोंबरे काय म्हणतात त्याच्यापेक्षा जनभावना महाराष्ट्रातली काय आहे हे माझ्या दृष्टीने मला महत्वाचं वाटलं। काल 3 दिवसाचा दुखवटा जो शासनाने डिक्लेअर केला होता तो काल 3 दिवस पूर्ण झालेले आहेत। परंतु दादा एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा पवार कुटुंबियांचे असतील किंवा एकूणच महाराष्ट्रात त्यांचा एक मोठा फॉलोअर्स वर्ग आहे। लाखोंचा जनसमुदाय बारामतीत आलेला होता आणि मग एका बाजूला अंत्यविधीच्या अजून चिताही विझलेल्या नव्हती किंवा अजून त्यांच्या डोळ्यातले अश्रूही पवार कुटुंबियांचं दुःख मी 2 दिवस बारामतीतच होतो। त्यांचं पवार कुटुंबियांचं दुःख मी जवळून पाहतोय की ते लोक अजून कशातूनच सावरलेले नाहीत। दादांच्या मातोश्री वयोवृद्ध आहेत, पवार साहेब आहेत, बाकी त्यांची मुलं असतील, सुनेत्रा वहिनी असतील, ही सगळी मंडळी प्रचंड दुःखात आहेत, बारामतीकर दुःखात आहेत। 2 दिवस लोक तिथे बारामतीत दुकानं कुणाची उघडलेली नाहीत, कुणाच्या चुली नीट पेटलेल्या नाहीत। अशा अवस्थेत सगळी लोक असताना इतकी घाई लगेच अंत्यविधी होतोय ना होतोय, अजून तर लगेच त्या मिटिंगा किंवा काय सगळे जे काय चाललं होतं त्याच्यावर मला वैयक्तिक माझं ते मत मी व्यक्त केलेलं आहे। याच्यावर कुणाला काय वाटतंय त्याच्याशी मला काही मतलब नाहीये। मुद्दा असा आहे की आपण अजून 1 दिवस थांबू शकलो असतो, कारण काल जेव्हा ह्या सगळ्या बैठका चालू होत्या तेव्हा इकडे राग सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता। परवा तिकडे अंत्यविधी होत असताना तिकडे काही लोक सह्या गोळा करण्याचंही मला समजलं की त्या ठिकाणी काही सह्या गोळा करणं वगैरे किंवा मिटिंगा बैठका चर्चा सुरू होत्या। तर मला असं वाटलं की 1-2 दिवस अजून थांबू शकलो असतो आपण। इतकी घाई करण्याचं कारण मला कळलं नाही। अनाकलनीय आहे ते। दुःख फार मोठं आहे। अजितदादांसारखा माणूस महाराष्ट्रातून गेल्यानंतर महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। दादांना आज आपण इथे आठवण काढतोय सगळी आणि ते दुःख अजून संपलेलं नाही। तोच इकडे राजकीय रणनीती किंवा सगळ्या बैठका सुरू झाल्या, याचं मला वैयक्तिकरित्या माझं ते मत मी मांडलेलं आहे। ठीक, विकासजी धन्यवाद। आपण आपली प्रतिक्रिया झी 24 तासकडे व्यक्त केलीत। खरं तर एक राजकीय व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था या 2 वेगळ्या भाग आहेत। त्यामुळे बहुधा असा निर्णय झाला असावा। अर्थातच राजकारण हे कशासाठी थांबत नाही असं एकंदरीत या सगळ्यामधून दिसतंय। आपण व्यक्त झालात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत झी 24 तासकडे। धन्यवाद। विकास लवांडे आपल्याबरोबर होते। तर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतील। मात्र एकंदरीतच विकास लवांडे यांनी एक वेगळी प्रतिक्रिया त्यांची व्यक्त केलेली आहे। तर या सगळ्या राजकारणाची घाई कशासाठी? आणखी 1 दिवस थांबले असते तर बिघडलं असतं का? अशा प्रकारे त्यांनी आपली एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे।